राज्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी अपडेट. नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी. जून-जुलै 2023-24 मध्ये ज्या शेतकऱ्यांचं अवकाळी नुकसान झालं होतं त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाची बातमी आता त्या ठिकाणी आलेली आहे. मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव यांनी विधानसभेत मोठी घोषणा त्या ठिकाणी केलेली असून राज्यातील 36 जिल्ह्यातील नुकसानग्रस्त जे काही शेतकरी आहे ते आता या मदतीसाठी त्या ठिकाणी आता पात्र होणार आहेत. बघा शेतकरी मित्रांनो, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकूण 445 कोटी रुपये त्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी आता वितरित करण्यात येणार असल्याची माहिती मदत आणि पुनर्विकास मंत्री त्या ठिकाणी मकरंद जाधव यांच्या मार्फत त्या ठिकाणी देण्यात येत आहे. सर्वात मोठी ही आनंदाची बातमी या शेतकऱ्यांसाठी समजली जाते. बघा शेतकऱ्यांच्या याद्या त्या ठिकाणी जाहीर झालेल्या आहेत. नेमके कोणते जिल्हे याच्यामध्ये पात्र असणार आहेत, कोणते शेतकरी याच्यामध्ये पात्र असणार आहेत, सविस्तर अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, हो सण 2023-24 मध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानीपोटी त्या ठिकाणी 445 कोटी रुपयांची मदत त्या ठिकाणी मंजूर झाली आहे आणि यातील 245 कोटी रुपये यादी त्या ठिकाणी वितरित करण्यात आले आहे. तर उर्वरित जी काही रक्कम आहे ती 2 ते 3 दिवसात डीबीटी पोर्टलद्वारे थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर त्या ठिकाणी जमा केली जाईल अशी माहिती मंत्री त्या ठिकाणी जे काय मदत आणि पुनर्वसनचे मंत्री आहेत मकरंद जाधव पाटील यांनी त्या ठिकाणी विधानसभेत दिलेले आहे. बघा शेतकरी मित्रांनो, जे काय मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव साहेब आहेत यांनी सांगितलं की शेतकरी हा अन्नदाता आहे. नैसर्गिक आपत्तीत बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभा असून जाधव यांनी सांगितलं की नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यास NDRFच्या निकषांप्रमाणे कमी मदत दिली जाणार नाही. नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे पंचनामे होऊन याबाबतीचा अहवाल प्राप्त होतात बाधित शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आता मदत दिली जाईल. बघा शेतकरी मित्रांनो, याच्यात नेमके कोणकोणते जिल्हे पात्र आहेत तर बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर असेल, लोणारा असेल, चिखली असेल, सिंदखेड असेल या तालुक्यात 65 मिलीमीटरहून अधिक पाऊस झाल्यामुळे 50,397 हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन, कापूस, मूग, भाजीपाला यासारख्या पिकांचं मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नुकसान झालं होतं आणि याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता त्या ठिकाणी ही मदत मिळणार आहे. बघा शेतकरी मित्रांनो, जी काय बाधित शेती आणि घरांच्या नुकसानी सुद्धा त्या ठिकाणी झाल्या होत्या आणि त्याचे तातडीने पंचनाम्याचं काम त्या ठिकाणी सुरू केलं आहे याचा अहवाल प्राप्त होताच NDRFच्या निकषानुसार मदत वितरित केली जाईल असं मदत आणि पुनर्वसन मंत्री श्री मकरंद जाधव यांनी त्या ठिकाणी आता सांगितलेलं आहे.